नोकरी गेली की काय होतं? तो माणूस खचतो, हताश होतो, आर्थिकदृष्ट्या कमजोर होतं, असं बरंच काही होतं, असं अनेकांना वाटतं. खरे सांगेनमध्ये आज एका अशा व्यक्तीला आपण बोलवलेलं आहे, ज्याची नोकरी गेली खरी, मात्र तोच क्षण त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. हा मराठी माणूस नोकरी गेल्यानंतर अधिक जिद्दी बनला आणि याच जिद्दीच्या जोरावर आज त्याने अमेरिकेमध्ये स्वतःचा व्यवसाय उभारलाय. आज हाच मराठी माणूस अमेरिकेतील बेरोजगारांना नोकरी देतोय. आजचे पाहुणे आहेत संतोष साळवी. संतोष साळवी यांची ओळख इतक्या पुरता मर्यादित नाहीये. ते अमेरिकेतील बोस्टन जवळच्या न्यू हॅम्पशायरचे आमदार आहेत. संतोषजी, तुमचं खरे सांगेनमध्ये स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न जो प्रेक्षकांना जाणून घ्यायचा आहे की तुमचा व्यवसाय नेमका काय आहे, जो तुम्ही जिद्दीने उभारलात आणि त्याचा पसारा आता किती वाढलेला आहे? चांगला प्रश्न आहे. पहिल्यांदा म्हणजे माझा 2008ला जेव्हा फायनान्शियल मेल्टडाऊन होता, तेव्हा फायनान्शियल सर्व्हिस कंपनीमधून माझा ले ऑफ झालेला. तेव्हा मला फर्स्ट टाईम पिंक स्लिप काय असते ते समजलेलं. तर जेव्हा पिंक स्लिप मिळाली, तुमचं इकॉनॉमिक बेसिकली दृष्ट्या चांगली नाही आहे वातावरण, त्यावेळेला माझ्याकडे 2 लहान म्हणजे मुलं होती, मिडल स्कूलमध्ये आणि एक हायस्कूलमध्ये कॉलेजला जायच्या ह्याच्यावरती होते. ओके. नशिबाने माझ्या बायकोचा जॉब होता, पण त्यावेळेला अजिबात नोकऱ्या वगैरे कुठे मिळत नव्हत्या. तर मी माझ्या अर्धांगिनीला सांगितलं की बाबा, जर समजा मला नोकरी मिळवायची असेल तर मला स्किल माझे अपग्रेड करावे लागतील. तिथे ते पॉसिबल नव्हतं आजूबाजूला. तर मी फर्स्ट टाईम म्हणजे पुण्याला आलो. ओरॅकल रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून मी पीपलसॉफ्टचा 4 महिन्याचा कोर्स केला आणि 20-22 वर्षाच्या मुलांबरोबर फर्स्ट टाईम मी पुण्याला गेलेलो. आणि माझं त्यावेळेला बेसिकली जवळजवळ 40s अर्ली 40sच्या आसपास मी होतो. तर त्यावेळेला बेसिकली त्यांच्याबरोबर जो उत्साह असतो, परत शिकण्याची उमेद असते, तर त्या ह्याच्यात घेऊन मी बरंच शिकलो आणि माझं सर्टिफिकेशन घेतलं पीपलसॉफ्टमध्ये आणि माझा उद्योग चालू केला. उद्योग चालू करताना मी स्वतःला जॉब आधी बघितला, कारण का दोन्ही गोष्टी करायच्या असतात. तुम्हाला कुटुंब चालवायचं असतं, काही ठराविक खर्च असतात. मध्यमवर्गीय माणूस ऑल ऑफ अ सडन कुणाचं कर्ज काढून धंदा करणं हे आपल्याला तेवढं जमत नाही. तर मी तसं दोन्ही ह्याच्यावरती चालू केलं. मी स्वतःला प्लेस केलं आणि हळूहळू मी माझा व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. 2009 ते 2012मध्ये माझ्याकडे बरीच लोकं कामाला होती. 30-40 लोकं कामाला झाली. इनफ धंदा चालू झाला, इनफ बिझनेस चालू झाला. मग मी फुल टाईम या बिझनेसमध्ये गेलो आणि पहिल्यांदा मी काय ठरवलं की काय मला खरोखर याच्यातून मला कोण बाहेर घेऊन आलं, तर शिक्षण, जे स्किल अपग्रेड असतं ते मला बाहेर घेऊन आलं. तर मी 2012पासून मी पुण्यात माझी इन्स्टिट्यूट चालू केली. 2012 ते 2016 मी माझी स्किल डेव्हलपमेंटची जी इन्स्टिट्यूट आहे त्याची सर्व्हिस फिक्स करून, व्यवस्थित डिलिव्हरी करून, काय प्रॉब्लेम असतात काय नसतात ते जाणून घेऊन मे 2016ला मी तीच इन्स्टिट्यूट US चालू केली. माझा उद्देश हा होता की मला जेव्हा माझा जॉब गेला, माझी मातृभूमी भारत आहे, तर मी तिथे जाऊन शिकण्याची माझ्याकडे चान्सेस आहेत. कल्चर सेम आहे, सगळ्या गोष्टी करू शकतो. पण तिथूनचा अमेरिकन माणूस ही गोष्ट करू शकत नाही, कारण का त्याची फॅमिली तिथे असते, त्याला इंडिया तसा काही सपोर्ट नसतो. तर त्यांच्यासाठी काय करावं या दृष्टीने मी जे स्टाफिंगचे पैसे मिळवले ते पैसे मी घेऊन मी ट्रेनिंग सर्व्हिसेस उभारली. मे 2016मध्ये मी लायसन्स घेतलं, टेक्निकल लायसन्स, एज्युकेशन लायसन्स जे म्हणतात, माझ्या स्टेटकडून, न्यू हॅम्पशायरकडून, आणि मी माझा व्यवसाय चालू केला. तर व्यवसाय चालू केला त्याच्यानंतर मग तुम्ही बेसिकली जेव्हा ट्रेनिंग सर्व्हिसेस वगैरे तू उभारतो, तर सुरुवातीला प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम्स येतात. तू त्या अडथळ्यातून तू बऱ्याच गोष्टी शिकतोस, इम्प्रूव्ह करतो प्रोसेस, आणि दॅट इज हाऊ बिझनेस माझा चालू झाला. ओके. पण बिझनेसमध्ये नेमक्या कोणकोणत्या सेवा तुमच्याकडनं पुरवल्या जातात आणि त्या कुठल्या कुठल्या देशांमध्ये जातात का फक्त अमेरिकेपुरता त्या मर्यादित? नाही, आता माझ्याकडे माझ्याकडे 3 बिझनेस युनिट्स आहेत. स्टाफिंग आहे, ट्रेनिंग आहे आणि कन्सल्टिंग आहे. स्टाफिंगमध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्ट आणि परमनंट प्लेसमेंट पण करतो आणि ट्रेनिंगमध्ये आमच्याकडे 60 स्किल्स आहेत. प्रत्येक जॉब टायटलप्रमाणे आमच्याकडे करिअर पाथ आहे. मग आमचा आता उद्योग 6 कंट्रीजमध्ये चालतो. 4 कंट्रीजमध्ये आमचं फिजिकल प्रेझेन्स आहे. कॅनडा, अमेरिका,
बहारीन आणि इंडियामध्ये पुण्यामध्ये आमच्याकडे जवळजवळ 500-550 विद्यार्थी शिकतात. कॉलेजचे स्टुडंट्स असतात, एक्सपिरियन्स लोक असतात. तर त्यांना आम्ही स्किल अपग्रेड शिकवतो आणि त्यांना आम्ही जॉब द्यायचा प्रयत्न करतो. मला या विषयाबद्दल अधिक माहिती घ्यायची आहे. मात्र एक प्रश्न मला अ, आपलं सुरुवातीचं बोलणं झाल्यापासून सातत्यानं पडत होता. तो मी आधी तुम्हाला विचारतो, की अमेरिकेबद्दल बरंच बोललं जातं. अमेरिकेमध्ये मराठी माणूस हा मोठ्या प्रमाणावर गेलेला आहे, पोहोचलेला आहे. अमेरिकेची जी धोरणं तयार होतात, त्याच्यामध्ये भारतीयांचा वाटा आहे, हे बऱ्यापैकी आता लोकांना माहिती आहे. पण मराठी माणसाचा अमेरिकेच्या धोरणांमध्ये वाटा नेमका काय आणि कशा पद्धतीने आहे? आता तुम्ही जर समजा टेक्नॉलॉजी म्हटलं किंवा हेल्थकेअर म्हटलं तर बरेच मराठी चांगल्या पोस्टवरती आहेत. ते चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्टवरती घेऊन ते अतिशय चांगलं काम करत आहेत. ते डिसिजन्स चांगले घेत आहेत, ते धोरणं बनवत आहेत, इकॉनॉमी इम्प्रूव्ह करत आहेत, जॉब्स क्रिएट करत आहेत. तुम्ही पॉलिटिक्समध्ये म्हटलं तर आता आपल्याकडे 3 जण आहेत. मराठे साहेब आहेत, ते न्यूजर्सीचे मेयर आहेत. आपले श्री ठाणेदार ते आहेत, ते खासदार आहेत आणि मी आमदार आहे. तर आम्ही तिघेही वेगवेगळ्या पोझिशनला आहोत आणि तिघेही करंटली ॲक्टिव्ह पॉलिटिशियन्स असं आम्ही म्हणू शकू. मला पॉलिटिशियन्स हा वर्ड आवडत नाही, पण समाजकार्य आम्ही करतोय असं आम्ही म्हणू शकू. ओके. मराठीचा उल्लेख झाला म्हणून तुम्ही मराठी शाळा देखील अमेरिकेमध्ये चालवता. किती शाळा आहेत नेमक्या आणि सध्याच्या घडीला किती मुलं तिथे शिकतात? आता मी मराठी शाळा माझ्या गावात चालू केली कारण का माझी मुलं लहान होती. माझा स्वार्थ होता की माझ्या दोन्ही मुलांना मराठी लिहायला वाचायला यायला पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे जी शाळा होती तिथे मराठी सेक्शन नव्हता. तर तिथे मराठी सेक्शन मी माझ्याकडे व्हॉलेंटियर्स जमवले. माझ्याकडे एक गोष्ट मला पहिल्यापासून चांगली येते. माझ्या सोसायटीपासून मी हे काम करत आलेलो आहे की लोकांना एकत्र करायचं, त्यांच्याकडे काय आहे ते बघायचं, त्याप्रमाणे काम करायचं त्यांना. त्यांचं काम चांगलं झालं की त्यांना त्यांची बेसिकली स्तुती करायची सगळ्यांच्या समोर, वन ऑन वनमध्ये नाही. त्यामुळे त्यांना आपोआप त्यांना लिडरशिपचं मिळतं. त्यांना वाटतं की ह्या माणसासाठी आपण काम करायला पाहिजे. तर तोच फॉर्म्युला मी नेहमी वापरत गेलो. तिथे शाळा मराठी पण बऱ्याच जणांनी मला मदत केली अभ्यासक्रम बनवायला. आणि तर 7 वर्ष माझी दोन्ही मुलं त्या मराठी शाळेत दर रविवारी जायची. आत्ता मी जे काम करतोय ते BMM मी ट्रेजरर आहे. तिथे आमच्याकडे मराठी शाळा आहेत. राहुल देशमुख आहेत, ते बेसिकली मराठी शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे ते मेन पर्सन आहेत. तर जवळजवळ 4 ते 4,500 मुलं आमच्या नॉर्थ अमेरिका, कॅनडा, इवन युरोपमध्ये मराठी शिकतात. लिहायला वाचायला आमचं बालभारतीशी आणि भारती विद्यापीठाशी आमचं MOUs आहेत. ते आम्हाला पुस्तकं पुरवतात. वेगवेगळ्या लेवलच्या परीक्षा दिल्या जातात आणि त्या मुलांना मराठी लिहायला वाचायला व्यवस्थित येतं. आणि हे कसं पॉसिबल आहेत? त्या 4,000-5,000 मुलांना शिकवायला जवळजवळ 400 ते 500 व्हॉलेंटियर्स काम करतायत. व्हॉलेंटियर शिवाय ही गोष्ट होत नाही. व्हॉलेंटियर म्हणजे ते आमच्यासारखे स्वेच्छेनं आणि कोणताही खर्च न घेता किंवा मानधन न घेता करतात का काय? मानधन काही घेत नाहीत. त्यांचा वेळ देतात. दर रविवारी जातात. आता रविवारी शिकवायचं झालं तर ते प्रिपरेशन करावं लागतं. तो पण त्यांचा वेळ जातो. ते व्यवस्थित चांगल्या ठिकाणी कामाला असतात. तो 40-50 तास, हल्ली आपण प्रोफेशनल आवर्स म्हणतो, 50 तास प्रत्येकजण काम करतो. ते सांभाळून त्यांचं घर सांभाळून ते एक असतं प्रत्येकाला की आपली मराठी भाषा जपली पाहिजे. त्या बेसिकली आशेवरती ते काम करत असतात. पण मुलं खरंच उत्तम मराठी बोलतात तिकडची? मुलं उत्तम मराठी बोलतात. आता तुम्ही जर समजा आमच्याकडे आता BMMला बृहन महाराष्ट्र मंडळाचा ऑगस्ट 2026ला कन्व्हेन्शन एव्हरी 2 वर्षांनी असतं. तर तिथे जर तुम्ही आलात तर ती मराठी मुलं व्यवस्थित गाणी चांगल्या चालीने स्टेज समोर 4 ते 5,000 लोकांसमोर व्यवस्थित गात म्हणू असतात. शकतात. ओके. बरं, एक ना आपली ही मुलाखत होण्याच्या 1 दिवस आधी ट्रम्प साहेबांनी तुमच्या म्हणजे तुम्ही आता अमेरिकेत आहात म्हणून मी तुमच्या म्हणतोय, भारतावर 25% टॅरिफ आणि दंड अशा दोन्ही गोष्टी लावल्या. त्याच्याबद्दल मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. 1 आणि 2,
ट्रम्प यांची धोरणं ही भारतासाठी ही घातक आहेत, मारक आहेत, असं बोललं जातं आणि असं चित्र दिसतंय. तर त्याबद्दल तुम्हाला भारतीय म्हणून आणि अमेरिकेत स्थायिक झालेला नागरिक म्हणून दुहेरी भूमिकेतनं नेमकं काय वाटतंय? सर्वप्रथम मी सांगतो, जेव्हा ट्रम्प साहेब इलेक्शनला उभे होते तेव्हा भारताकडून भरपूर सपोर्ट होता. भारताकडून सपोर्ट का होता? कारण का भारत बेसिकली आपण ऑलवेज इकॉनॉमी पहिल्यांदा बघतो, तर इकॉनॉमिक धोरणं चांगली असतील, बिझनेस वाढेल, या दृष्टीने बेसिकली ट्रम्प साहेबांना बराच सपोर्ट होता आपल्या भारतातून. आता त्यांनी जेव्हा चालू केलं, त्यांचा अजेंडा काय होता की अमेरिका फर्स्ट, जसं प्रत्येक राष्ट्राध्यक्षाचा असायला पाहिजे. अमेरिका फर्स्ट म्हटल्यावरती त्यांना अमेरिकन लोकांसाठी जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी आणली पाहिजे. जी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, अमेरिकेत गरिबी भरपूर आहे, दिसत नाही, गव्हर्नमेंट काळजी घेतं म्हणून ती दिसत नाही, पण अमेरिकेत गरिबी भरपूर आहे. मी जवळून बघितलेली आहे. मी नॅशनल सूप किचन चालवतो. जवळजवळ आमच्या गावातच 120 लोक बेघर आहेत की ज्यांच्यासाठी नॅशनल सूप किचन अशी NGO आहे की ती दर 2 वेळेला जेवायला व्यवस्थित देतं. हा फरक आहे. आपल्याकडे पण आता ते इम्प्रूव्ह होतं आहे, कारण का आपल्याकडे बऱ्याच NGOज होत आहेत, पण गव्हर्नमेंट ज्या दृष्टीने म्हणजे साथ दिली पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा कोणाला सपोर्ट करता चांगल्या संस्थेला, तेव्हा तुम्ही तुमचं काही मध्ये आणू नका. तुम्ही त्या संस्थेला सपोर्ट करा, त्यांच्याकडून चांगली कामं करून घ्या. अमेरिकेत ते आहे आणि त्याच्यासाठी दारिद्र्य रेषेखालची लोक जास्त सफर करत नाही आहेत, गेट बाय होऊन जात आहेत. तर आता तुम्ही ट्रम्प साहेबांचं म्हटलं तर त्यांचं काय बिझनेस बॅकग्राऊंड आहे. त्यांना जास्तीत जास्त लोकांना दाखवायचं आहे की माझी धोरणं ही अमेरिकेसाठी आहेत. आता त्यांनी आपल्यासाठी म्हणजे भारतासाठी 25% अनाऊन्स केलं, ओके, 1 तारखेला 1 ऑगस्टपासून. आणि आपण काही गोष्टी आपण बाय केलं काही कंट्रीजमधून, ते त्यांना आवडलं नाही, त्याच्यासाठी काहीतरी पेनल्टी लावायचा प्रयत्न केला आहे. आता ते 1 ऑगस्ट म्हटल्यावरती त्यांचा काय उद्देश असणार की निगोशिएशन चालू होतील. बिझनेसमॅन आहे, त्यामुळे त्यांना बेसिकली निगोशिएशन टेबलवरती येण्यासाठी तुम्ही काहीतरी पुढे एक तुमची बाजू मांडता, मग तुम्ही याल निगोशिएशन टेबलवरती आणि तुम्ही आपापसात बेसिकली करून ती डिसिजन लवकर घेतलं जाईल. आता त्यांनी टॅरिफ हा टूल वापरलेला आहे, कदाचित जास्त ॲग्रेसिव्ह असतील, पण ते अमेरिकेच्या दृष्टीने विचार करतायत. प्रत्येकाने आपापल्या कंट्रीच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. त्याच्यात आपल्याला काय पाहिजे, भारताला काय पाहिजे, अमेरिकेला काय पाहिजे, ते एकत्र बसून व्यवस्थित विचार करून. आणि आता काय झालेलं आहे, सोशल मीडियामुळे प्रत्येक गोष्ट कोणी शिंकला तरी ते सोशल मीडियावरती येतं, तसं झालेलं आहे. आणि प्रत्येक पॉलिटिकल लीडर हा सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करून इच्छितोय. ओके. एक तुम्ही सोशल मीडियाचा उल्लेख केलात म्हणून, जे सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला बातम्या वाचायला मिळतात अमेरिकेमध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये, जे एशियन कंट्रीजमधले लोक आहेत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. असं असं खरंच अमेरिकेमध्ये अजूनही ती भावना आहे की आशिया खंडातले, भारतातले लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जातं? मी जवळजवळ 25 वर्ष अमेरिकेत राहतोय, मला कधीच असं वाटलं नाही. कारण का काय असतं की तुम्ही त्यांच्यात मिसळा, तुम्ही त्यांच्याबरोबर काम करा, तुम्ही त्यांचं कल्चर जाणून घ्या. तुम्ही बेसिकली जेव्हा त्यांच्याशी इंटरॅक्ट करता, त्यांना जाणून घेता, ते पण तुम्हाला जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आता त्यांना आपले सगळे सण आता माहिती आहेत, ते तुम्हाला ते विश पण करतात, हॅपी दिवाळी वगैरे व्यवस्थित चाललं असतं. आता दिवाळी जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा आम्ही दिवाळी असं म्हणजे लपून लपून सेलिब्रेट करायचो, राईट, कारण का वेगळं दिसतं असं तसं. आता दिवाळी हे प्रत्येक जण अभिमानाने, एक्झॅक्टली अभिमानाने साजरी केली जाते. आणि मी एक मात्र नक्की सांगेन की मोदी साहेब जेव्हा आलेले आहेत, मोदी साहेबांनी जी इंडियन लोकांची, भारतीय लोकांची जी इमेज क्रिएट केलेली आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीयाला नकळत का होईना त्याचा फायदा होतोय. पूर्वी भारतीय कोण हे कोणाला माहिती नव्हतं. गेल्या काही वर्षात इकॉनॉमिक पॉलिसीजमुळे म्हणा किंवा जी कनेक्शन्स डेव्हलप झालेली आहेत, त्याचा नकळत का होईना
भारताला फायदा. ओके. तुम्ही मराठीचा उल्लेख केलात. एक आवर्जून प्रश्न विचारायचा, कारण तुम्ही तिथेही बातम्या वाचत असाल महाराष्ट्रामधल्या, देशामधल्या. मराठीवरून जो महाराष्ट्रामध्ये वाद सुरू आहे, या वादाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनात काय भावना निर्माण होतात? मी फक्त त्या बाबतीत मी एवढं म्हणेन की प्रत्येक राज्याने त्याची भाषा जपली पाहिजे. प्रत्येक राज्यातला कुठूनही माणूस आला तरी त्यात भाषेचा त्यांनी रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे. हे कुठेही, म्हणजे मी चेन्नईला गेलो तर गेलो तर तिथे बेसिकली त्यांची जी लोकल भाषा आहे त्याच्याबद्दल मला आदर पाहिजे. मी ती भाषा, जर मी तिथे राहत असेन, मी स्थानिक नागरिक असेन, तर ती भाषा मी शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. त्या भाषेला मूळ स्थान त्या राज्याचं आहे. जर त्या भाषेला तुम्ही मान देत नसाल, त्या कल्चरला मान देत नसाल आणि त्याच राज्यातून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करताय, तर तुम्ही तो रिस्पेक्ट काय देताय याच्याबद्दल मला प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही पॉलिटिकल मायलेज कोण काय घेतं आहे त्याचा मला अजिबात इंटरेस्ट नाही, मला आवडत पण नाही ते. पण तुम्ही कोणालाही मी म्हणेन की कुठचाही लीडर असेल, तो जर समजा त्यांना खरोखर मराठी माणसांसाठी काही करायचं असेल तर बऱ्याच गोष्टी असतात त्या नकळत तुम्ही करू शकता. तो माणूस तुम्हाला वरती घेऊन जाईल. हा माझा अनुभव आहे. बरोबर. आता तुम्ही राजकारणाचा उल्लेख केलात, पण अमेरिकेतलं राजकारण आणि भारतातलं राजकारण, तुम्ही मुंबईत राहिलेला आहात, मुंबई तुम्ही बघितलेले, मुंबईचं राजकारण तुम्ही बघितलेलं आहे. राजकारणी म्हटलं की ते सगळे सारखेच असतात असा एक समज आहे. मुळात समजून घ्यायचं आहे की अमेरिकेतलं राजकारण आणि भारतातलं राजकारण याच्यात तुम्हाला काही फरक जाणवतो का? जर असेल तर तो नेमका काय आहे? बराच फरक आहे. अमेरिकेत राजकारणात माणसं जातात जी लोक त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या प्रोफेशनमध्ये सक्सेसफुल झालेले आहेत, ते त्यांच्या गरजा भागलेल्या आहेत, त्यांना पैशाची तेवढी तणतण नाही आहे की गरज नाही आहे, की त्यांना बेसिकली लोकांसाठी काहीतरी द्यायचं आहे. त्यांचं नॉलेज, त्यांचा वेळ जो त्यांनी बेसिकली एक्सपिरियन्स क्रिएट केलेला आहे त्यांच्यासाठी, त्याचा फायदा समाजाला कसा होईल त्याच्यासाठी लोक राजकारणात जातात. आता माझं पण तसंच झालं. म्हणजे मी 20-22 वर्ष मी व्हॉलंटिअरी वर्क करतोय माझ्या एरियात, बऱ्याच, म्हणजे मेन स्ट्रीम अमेरिकनसाठी पण, इंडियन कम्युनिटीसाठी पण. तर एक इंडियन फिमेल आहे, तिने माझं नाव डेमोक्रॅटिक पक्षातर्फे सजेस्ट केलं की बाबा हा माणूस बरंच काम करतोय, तुम्ही त्याला विचारा की तो आमदारकीला उभा राहील की नाही. नाही, मी त्या पक्षाला बेसिकली मला इथे जायचा असा विचार होता, पण मी 2 वर्षापूर्वी मी डेमोक्रॅटिक पक्षात रजिस्टर झालो. तर 2 महिन्यातून एकदा वगैरे मी मिटिंगला जायचो, काही प्रश्न विचारायचो. मी डेमोक्रॅटिक पक्ष का स्वीकारला? 2 कारणासाठी. मी कम्प्लिटली बिलीव्ह करतो की वुमन्सना, म्हणजे महिलांना दे शुड हॅव अ रिप्रोडक्टिव्ह राईट, कम्प्लिटली रिप्रोडक्टिव्ह राईट त्यांच्याकडे पाहिजे. कुठच्याही सरकारने किंवा कोणीही त्यांचा तो अधिकार घेतला नाही पाहिजे. दुसरं म्हणजे कॉमन सेन्स गन कंट्रोल. प्रत्येक माणसाने जर वेपन घेणार असेल तर त्याचा बॅकग्राऊंड चेक झाला पाहिजे, त्याची मानसिक स्थिती थोडी बघितली पाहिजे की ज्या योगे समाजाला त्या वेपनचा त्रास होणार नाही. या दोन्ही गोष्टी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे आहे, म्हणून मी डेमोक्रॅटिक पक्षात आहे. मी फिस्कल कन्झर्वेटिव्ह आहे, त्यामुळे मला पैसे असे पटकन द्यायला, आणि दिले तरी 3 ते 5 वर्षात ते जर वापरले गेले नसतील बरोबर, तर मला ते पैसे द्यायचे नाही आहेत. या मी धोरणाचा आहे. म्हणजे इथपासून तुमच्या राजकारणाची सुरुवात झाली. तर तेव्हा मी चालू केलं. म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मध्ये मध्ये मिटिंगला जायला लागलो, काही प्रश्न विचारायला लागलो. तर त्यांना ते नोटीस झालं की बाबा हा माणूस चांगला दिसतोय. तर त्यांनी मला विचारलं, आणि पहिल्यांदा जेव्हा विचारलं, आपण मध्यमवर्गीय माणसं, मी बायकोला आणि मुलीला विचारलं, त्यांनी म्हटलं नाही रे बाबा, तू तुझा बिझनेस कर, घर सांभाळ, तू तुझं सोशल वर्क करतोयस, कशाला याच्यात जायला पाहिजे. मी त्यांना सांगितलं नाही जमणार, घरातले रेडी नाही आहेत. परत 2 आठवड्याने त्यांनी विचारलं, बायकोला मी विचारलं, बायकोने सांगितलं, काही उत्तर दिलं नाही. मी यस घेतलं आणि मी निवडणुकीला उभा राहिलो. नाही, कठीण होती डेफिनेटली. माझ्या एरियात 8% एशियन आहेत वोटर्स. ओके, एशियन, मी इंडियन नाही म्हणत आहे. मला बेसिकली माझ्या कार्यामुळे लोक बऱ्यापैकी ओळखत होती.
त्यामुळे मी जवळजवळ 3,000 घरांवरती ठोठवलं असेल दरवाजावरती. मला इंट्रोड्यूस केलं, त्याच्यानंतर मी सांगितलं मी का उभा राहतोय. ते प्रश्न विचारतात, क्रॉस क्वेश्चन्स करतात. काही काही ठिकाणी कदाचित तुला दरवाजा उघडल्यावरती चांगली ट्रीटमेंट पण नाही मिळत. पण जेव्हा तुम्ही पॉलिटिक्समध्ये उभे राहता, उतरता, तेव्हा तुम्ही असं विचार नाही करत की तुम्हाला 100% लोक सपोर्ट करतील. जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट केला ते इनफ आहे. तुम्हाला एका दारावरून दुसऱ्या दाराकडे तेवढ्याच उत्स्फूर्तीने जायचं असतं. बरं. आणि खूप खर्च होतो अमेरिकेत? हां, म्हणजे खर्च होतो, पण माझा जो फंड रेझिंग मी केलं, माझ्या फ्रेंड सर्कलने वगैरे मला सपोर्ट केलं. खर्च इथूनच्या सारखा तेवढा नसतो. काय सांगता? हो, खर्च बेसिकली त्या मानाने कमी असतो, कारण का उगाचच आम्ही खर्च वाढवत नाही. आम्हाला कोणाला प्लीज वगैरे नसतं करायचं. आम्हाला फक्त खर्च सोशल मीडियाला लागतो. ॲक्च्युअल तुम्ही जे पत्रक फ्लायर्स करता, साईनबोर्ड करता, सोशल मीडियाला काय मार्केटिंग करता, त्याच्यासाठी खर्च लागतो. बाकीची लोक येतात ते सगळे व्हॉलेंटियर्स असतात, सगळे प्रोफेशनल असतात. सगळ्यांना काय म्हणजे फक्त मला त्यांनी वाटत असतं की मी निवडून यावा म्हणून ते माझ्यासाठी काम करत असतात. त्यामुळे खर्च येतो, पण तेवढा पण अवाढव्य खर्च नसतो. ओके. म्हणजे खर्च काढणं, मी आता एवढे पैसे टाकले निवडणुकीत, मला एवढे काढायचं आहे, हे गणित नसतं. ओके. आता मगाच्या विषयाकडे मला परत यायचं आहे की तुम्ही भारतातल्या तरुणांना स्किल्ड करण्याचं किंवा त्यांना माहिती देण्याचं आणि अमेरिकेमध्ये येऊन तुम्ही कशा पद्धतीने सेटल होऊ शकता याचं मार्गदर्शन करण्याचं सातत्यानं काम करता. अनेक भारतीय तरुणांचं स्वप्न असं की त्यांना अमेरिकेमध्ये नोकरी मिळावी, मात्र प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होतं असं नाही. अनेकांच्या मिसकन्सेप्शन्स असतात. तर अशा तरुणांसाठी आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही थोडंसं गाईड करा की कोणतं बेसिक शिक्षण घेतलं तर अमेरिकेमध्ये तो तरुण किंवा कोणताही भारतीय नोकरी करू शकतो किंवा व्यवसाय करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेत 16 इयर एज्युकेशन लागतं. त्यामुळे तुम्ही नॉर्मल ग्रॅज्युएट होऊन चालत नाही. त्यामुळे तुम्ही BTech जे असतं किंवा पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही करता. अमेरिकेत 2 प्रकारच्या जॉबला अजूनही वाव आहे. IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि हेल्थ केअर. तर तुम्ही त्या डिसिप्लिनमध्ये राहिलात, त्या विभागात राहिलात, तर तुम्हाला चान्सेस आहेत की बाबा तिथे काहीतरी होऊ शकतं. कुठेही तुम्ही अमेरिकेत जेव्हा जातात, अमेरिकेत तुम्ही 2 गोष्टी जातात. एक तर तुम्ही एक्सपिरियन्स असता, तुम्हाला टेक्निकल नॉलेज भरपूर असतं आणि तुम्ही H-1B विजा घेऊन अमेरिकेत जातात. तेव्हा तुमच्याकडे जॉब हातात असतो. पण आता तसं नाही आहे. आता अमेरिकन इन्स्टिट्यूट एवढ्या मार्केट करतात इंडियामध्ये, त्यामुळे बरीचशी कॉलेजेसचे रिप्रेझेंटेटिव्ह इथे आहेत. बरेचसे कॉलेजेसचे टायअप आहेत कन्सल्टंटसाठी, एज्युकेशनल कन्सल्टंटसाठी. त्यामुळे त्यांना मुलांना चॉईस दिले जातात की तुम्ही या कॉलेजला जा, तुम्ही या कॉलेजला जा. पण मुलं एक विसरत आहेत की ते प्रिपेअर आहेत की नाहीत. त्यांनी प्रिपेअर होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे चांगली डिग्री घ्यावी हेल्थ केअर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, की जिथे अजूनही जॉब आहेत. त्याच्यानंतर ती जेव्हा डिग्री घेऊन होते, नुसती डिग्री कामाची नाही आहे. टेक्नॉलॉजी नेहमी चेंज होत असते. तेव्हा तुम्ही ॲडिशनल जे स्किल डेव्हलपमेंट असतं ते तुम्ही घेतलं पाहिजे. आता आमच्याकडे मी दर महिन्यातून एकदा वेबिनार घेतो पॅरेंट्सचं आणि स्टुडंट्सचं, ज्यांना बाहेर गावी जायची इच्छा आहे. मी अमेरिकेतूनच घेतो. त्यांना मी गाईड करत असतो की बाबा तुम्ही कुठच्या लेवलला, तुम्हाला का जायचं आहे, शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सांगा. बरेच जण सांगतात मला मेकॅनिकलला जायचं आहे, मला इंग्लिश लिटरेचरमध्ये करायचं आहे. म्हटलं मग नंतर काय करायचं, जॉब करायचं आहे. म्हटलं तुम्ही बघितलं का की किती जणांना त्या डिसिप्लिनमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये जॉब मिळाला. जर उत्तर असेल त्या कॉलेजमध्ये बाहेरच्या स्टुडंटला गेल्या 3 ते 4 वर्षात जॉब मिळाला, तर तुम्ही नक्की जा. पण तुम्हाला जर ते उत्तर मिळत नसेल तर तुम्ही अज्युम करू नका की तिथे जॉब मिळेल. तुम्ही तुमचा जो होमवर्क आहे तो तुम्ही बरोबर केलेला नाही आहे. तुम्ही जेव्हा एज्युकेशनल कन्सल्टंटशी बोलता, ते जे काय तुम्हाला मार्ग दाखवत आहेत, तो मार्ग खरोखर बरोबर आहे की नाही त्याचा रिसर्च करा. कारण का प्रत्येक जणांचे टायअप वेगवेगळे असतात
आणि ते त्याप्रमाणे मेसेज देत असतात, तुमचे पैसे जात आहेत, त्यामुळे तुम्ही केअरफुल राहा. त्याच्यासाठी तुम्ही स्किल अपग्रेड करा. मी प्रत्येकाला सांगेन की जर समजा तुम्ही जॉबसाठी जात असाल तर निदान 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्या फील्डमध्ये इथे घ्या. आता महाराष्ट्रामध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठी महाराष्ट्र सरकारच प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या पद्धतीची स्किल तरुणांना शिकवत आहे. भले त्या तरुणाला फार शिक्षणाचा अनुभव नसेल किंवा फार शिक्षण नसेल, ग्रॅज्युएट झाला असेल किंवा 12वी झाला असेल आणि कुठलं तरी त्याने स्किल शिकलेलं आहे, आत्मसात केलेलं आहे. अशा तरुणांसाठी अमेरिकेमध्ये संधी आहे का? जर असेल तर कुठल्या सेक्टरमध्ये त्यांना संधी आहे? अमेरिकेत अनफॉर्च्युनेटली अजूनही आपल्याला विजा मिळत नाही आहे. जर 16 इयर्स ऑफ एज्युकेशन नाही झालं तर त्याच्यासाठी विजा नाही आहे. म्हणजे तुम्ही 12वी केलं तर त्याच्यासाठी विजा मिळणार नाही आहे. त्यामुळे 16 इयर एज्युकेशन हे झालंच पाहिजे. ते बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय फील्डमध्ये असता ते त्याच्यावरती तुम्हाला मिळू शकतं. तुम्हाला नर्स लायसन्स असेल आणि तुम्हाला एक्सपिरियन्स असेल आणि त्याची रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला त्या प्रकारचा विजा मिळू शकतो. पण तुम्ही प्लंबर किंवा बेसिकली मेकॅनिकल हे असाल, ऑटो मेकॅनिक असाल, या गोष्टीचे असाल तर तुम्ही त्या विजावरती तुम्ही विजा काही नाही आहे की तुम्हाला तिथे US मध्ये येऊ शकत नाही. पण अशी अनेक लोक असतात की ज्यांना हे काहीच माहिती नसतं, त्यांच्याकडनं 30-30, 40-40 लाख रुपये घेतले जातात. ते अमेरिकेमध्ये कुठल्या तरी मार्गानं, गैरमार्गानं येतात आणि अडकतात. अशी असतात काही लोक? आहेत, बरीच लोक आहेत. ती मला प्रश्न आहे की ते का येतात? कारण का एवढे पैसे देऊन तुम्ही बॉर्डरवरती काय जे कसे खडतर परिश्रम करता आणि तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला परत काय लाईफ जगायचं आहे? काय लाईफ जगायचं आहे की घाबरून लाईफ जगायचं आहे? माणसाला एकदाच लाईफ जगायचं आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या जगा, लिगली काही करा, ज्यायोगे तुम्हाला त्रास नाही होणार. आता काही लोकांना डिपोर्ट केलेलं आहे. म्हणजे मला डिपोर्ट करताना जी ट्रीटमेंट दिली ते मला नाही आवडले. म्हणजे तुम्हाला त्यांच्या पायात आणि हातात बेड्या घालायची गरज नाही आहे. पण सोशल मीडिया लोकांना दाखवायचं असेल त्या लीडरला की मी काहीतरी काम करतोय, ते इल्लिगल आहे, ते चुकीचं आहे. त्यांनी तसं करू नये. कोणीही इल्लिगल एंट्री कुठेही घेऊ नये. कारण का ती घेतल्यानंतर तुम्ही स्वतः माइंड तुमचं कधीच स्थिर नसतं. तुम्ही खरोखर जगत नाही आहात. पण त्यांना अमानवी वागणूक दिली डिपोर्ट करताना. त्यांना बेसिकली जे म्हणजे अमानवी म्हणजे त्यांनी काही म्हणजे कोणाला काही हार्म केलेलं नाही आहे. पण ते जर समजा इमिग्रेशन प्रॉब्लेम आहे तो बेसिकली तुम्ही हातात बेड्या वगैरे घालून सॉल्व करायचं गरज नाही आहे ना. तुम्ही डिपोर्ट करा. तुम्ही मेक शुअर की तुम्ही त्यांना प्लेनमध्ये बसवलं आहे आणि ते परत त्यांच्या कंट्रीत जात आहेत. त्यांच्या गव्हर्नमेंटशी बोला, तिथे मेक शुअर की त्यांना घेतलं जातं आहे. त्यांना काही काही कंट्रीजमध्ये नाही घेतलं जात, मग त्यांना कुठेतरी दुसरीकडे ठेवावं लागतं. पण आपल्याकडे बेसिकली जी परत फ्लाईट आलं आणि त्याच्यात जे चित्र दिसलं ते मला नाही आवडलं. अप्रोच वॉज नॉट रॉंग. म्हणजे कोणी इलिगल आहेत समजलं त्याला डिपोर्ट करणं हे प्रत्येक राष्ट्राचं कर्तव्य आहे. उद्या जर भारतात काही कोणी इलिगल असतील आणि त्यांना जर काढायचं असेल तर भारत नक्कीच ते करेल. पण ट्रीटमेंट इनह्युमन द्यायची काही गरज नाही आहे. क्रिमिनलसारखं त्यांना बिहेव नका करू. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी मनात येतो की ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसली. अमेरिकेमध्ये असं चित्र कधी दिसू शकेल का की भारतीय वंशाची व्यक्ती राष्ट्रपती झाली आणि त्यातूनही पुढे जाऊन एक आणखी प्रश्न विचारावा असा वाटतो, हायपोथेटिकल कदाचित वाटू शकेल, की मराठी व्यक्ती अमेरिकेची राष्ट्रपती म्हणून कधी बसलेली बघायला मिळू शकेल का? पहिला गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये जो कष्ट करतो, जो हुशार आहे, जो लोकांसाठी काम करतो आणि जो एलिजिबल आहे त्या प्रत्येक माणसाला, नुसतंच भारतीयाला नाही, कुठच्याही जगातल्या माणसाला ती संधी आहे. एवढं मात्र मी अमेरिकेबद्दल नक्कीच सांगेन, डोळे झाकून सांगेन. अजूनही कुठच्याही सर्वसामान्य माणसाला कुठच्याही करप्शन थ्रू जायची गरज नाही आहे. ते गोष्टी अजूनही चाललेल्या आहेत, अजूनही आहे. कुठचंही गव्हर्नमेंट येऊ दे तरी पण सर्वसामान्य माणसाला तिथे तेवढे प्रॉब्लेम्स येत नाहीत. आपल्याकडे डेफिनेटली बरंच इम्प्रूव्ह होतं आहे, अजूनही इम्प्रूव्ह व्हायची गरज आहे. तर मी म्हणेन की जर आपल्याकडे त्या सिस्टीम आल्या आणि कुठच्याही सर्वसामान्य माणसाला पोलिसात किंवा कोर्टात जायला
म्हणजे भीती नाही वाटली. तो मला खरोखर जर परिस्थिती अशी इथे झाली जशी तिथे आहे, तर डेफिनेटली आपला जो डेव्हलपमेंट आहे भारताचा, तो लगेच वरती जाईल. लोकांना इथे बाहेरच्या देशातली लोक पण इथे यायला प्रयत्न करतील. उद्या त्या आपल्याला ग्रीन कार्ड कदाचित करावं लागेल भारताला, पण या सिस्टीम आपल्याकडे आल्या पाहिजे. ओके. तुम्ही BMMचं काम करता आणि BMM कडनं बऱ्याच साऱ्या उपक्रमांची नेहमी आयोजनं केली जातात. BMM नेमकं काय करताय आणि तुम्ही वेगळे उपक्रम म्हणून काय राबवण्याचा प्रयत्न करता? आता BMM हे बेसिकली बृहन महाराष्ट्र मंडळ आहे. जवळजवळ त्यांचे 56 मंडळं आहेत. अमेरिकेतली एकत्र आहेत, कॅनडामधली पण एकत्र आहेत मंडळ, अशी मिळून 56 मंडळं आहेत. आमच्याकडे दर 2 वर्षांनी इलेक्शन होतं. मी आता सध्या इलेक्टेड हे आहे, ट्रेजरर म्हणून काम करतोय. तर आमचं कन्व्हेन्शन 5, 6, 7 ऑगस्ट 2026ला सियाटलला आहे. सियाटलला म्हणजे कुठचंही BMMचं कन्व्हेन्शन असतं तो 16 असतो. 4 ते 5,000 माणसं, म्हणजे बेसिकली मराठी माणसं अमेरिकेतून, कॅनडातून, युरोपमधून, इंडियातून एकत्र येतात आणि तो सोहळा साजरा करतात. आमच्याकडे BMMची बऱ्याच इनिशिएटिव्ह आहेत. आत्ता रिसेंटली रेशीम गाठीचं मीटअप म्हणजे बेसिकली वधूवर मेळावा न्यूजर्सीमध्ये झाला. जवळजवळ 126 म्हणजे बेसिकली कपल्स, म्हणजे मुलं आणि मुली एकत्र आल्या, चांगल्या रीतीने त्यांची ओळख झाली, गेम्स झाले, तर त्याच्यातून बेसिकली रिलेशन्स निर्माण होतील. आम्ही त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे उत्तरंग म्हणून हा उपक्रम असतो, जे 55-60 वर्षाच्या लोकांना त्यांचे काही हॉबीज असतात त्या जपल्या जात नाहीत जेव्हा करिअर चालू असतं तेव्हा, तर त्या बेसिकली हॉबीज डेव्हलप केल्या जातात. आमच्याकडे ज्योतिषशास्त्र शिकवलं जातं, आमच्याकडे मराठी शिकवलं जातं. त्याच्यानंतर शाळा असते. शाळेचं मी मगाशी सांगितलं की एवढे विद्यार्थी आहेत. बी कनेक्ट म्हणून असतं की ज्यायोगे आम्ही बिझनेस कनेक्शन्स, नेटवर्किंग वाढलं जातं. आपल्या एंटरप्रिनर्सना वाव दिला जातो. त्यांना बेसिकली काही गायडन्स पाहिजे असतो तो दिला जातो. मला हे आवडेल की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आमच्या कुठच्याही स्टेटमध्ये, न्यू हॅम्पशरमध्ये आलं किंवा कुठच्याही स्टेटमध्ये आलं, तर त्यांची आपापसात कसं नेटवर्किंग करावं आणि काही क्षेत्रात चिप मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा फार्मा असेल किंवा लाईफ सायन्स असेल, त्या याच्यात महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि कुठचंही स्टेट कसं एकत्र काम करू शकेल, या गोष्टी खरोखर आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि मला जर समजा महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून कोणाकडून तरी मला व्यवस्थित डिरेक्शन्स मिळालं, तर मी ही योजना नक्की तिथूनच्या स्टेटला इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला बोलवून ते सेशन्स मला घेण्याची इच्छा आहे. त्याच्यात माझा काही स्वार्थ नाही आहे की 2 कंट्रीज, 2 स्टेट जर एकत्र येऊन ते काही करत असतील, कारण का ही गोष्ट वरच्या लेवललाच नेहमी होत नाही. छोट्या लेवलला, मधल्या लेवलला लोकांनी जर कामं केली आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं, तर त्याचा फायदा पुढच्या जनरेशनला बराच होऊ शकतो. बरोबर. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारपर्यंत ही बातमी किंवा जे विचार आहेत संतोष साळवी यांचे, ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. संतोष साळवी हे आज भारतीय तरुणांसाठी अमेरिकेमध्ये नोकरी मिळवण्याचा एक महत्त्वाचा दुवा ठरत आहेत. आयुष्यात विपरीत परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निराश होण्यापेक्षा स्वतःमधील कला कौशल्य ओळखून त्यावर योग्य पद्धतीनं काम केलं तर तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार होऊ शकता. याचं उदाहरण संतोष साळवी यांच्या प्रवासामध्ये पाहायला मिळतंय. त्यामुळे हातातून एक संधी निसटून गेली तर त्यावर फार विचार न करता वेगवेगळ्या मार्गावर पर्याय चाचपडून पहा, यश नक्की मिळेल. खरे सांगेनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.